केबल गायब केल्यानंतर मित्रांनी माझ्याकडे एवढं खतरनाक पाहिलं जसं काय मी मोठा क्रिमिनलच आहे. जय श्रीराम पब्लिक. मी कोणी असो, मी नाही महत्वाचा, आपला व्लॉग महत्वाचा आहे. तर आपण व्लॉग बघूया. तर सकाळी उठून आपण कॉलेजला निघालो होतो ना, आपण आपली गाडी पळवत येऊन पोहोचलो होतो कॉलेजच्या गेट वरती. मग अजून थोडी गाडी पळवली आणि आपण चाललो होतो पार्किंग मध्ये. गाडी पार्क करून चाललोय वरती, तेवढ्यात मित्राचा फोन आला की थांबण्यासाठी. आपण दोघं सोबत जाऊ म्हणून त्याच्या हॉस्टेल खाली थांबलो होतो आपण. थोड्याच वेळात आपला मित्र सिद्धेश खाली आला होता. नंतर आपण त्याच्यासोबत चाललो होतो आपल्या प्रॅक्टिकलला. प्रॅक्टिकल आल्यानंतर आपल्याला खूप भूक लागली होती म्हणून आपण सिद्धेश सोबत चाललो होतो नाश्ता करायला. कॅन्टीन मध्ये आल्यानंतर आपण उचलला आपला सगळ्यात फेवरेट आयटम, तो म्हणजे रस्ता पोहे. नाश्ता आल्यानंतर आपण प्रॅक्टिकलला चाललो होतो आणि मित्राचा फोन आला होता की माझ्यासाठी पण थांब म्हणून आपण त्याच्यासाठी थांबलो होतो. आणि तोपर्यंत आपल्या एकमेकांसोबत टिंगला चालले होते. तेवढ्यात आपला मित्र पण आला होता. मग चाललो होतो आपण आपल्या प्रॅक्टिकलला. प्रॅक्टिकल नंतर आपली सुट्टी झाली होती. मग आलो होतो आपण ॲम्फी थिएटरला जेवायला. मग काय आपण आपल्या यशभाई सोबत बसलो होतो जेवायला. आणि आज आपण डबल आणली होती मस्तपैकी चण्याची भाजी. आपलं चालू होतं मस्तपैकी जेवण. तर गाईज आज मी यशभाईची ना ऍपलची केबलच गायब केली होती. एकदम भडकला होता पोरगा माझ्यावर. जेवण झाल्यानंतर आपण प्रणवभाऊच्या हॉस्टेलवर गेलो होतो पाणी भरायला. आणि तिकडे आपल्याला प्रणवभाऊने मोनॅको बिस्किटचा वाटप केला. आणि आता इथे एक गंमत आहे का तुम्ही, तुला माहिती का, हा आपल्या दोघांना पोट भरून ताज मध्ये जेव घालू शकतो हा, एवढा पैसा आहे. नंतर मग मी काय मस्तपैकी ताक घेतलं प्यायला, कारण की आज कॉलेजमध्ये भरपूर गरम होत होतं. आता शेवटचं काम म्हणजे ते आपल्याला लेक्चरला यायचं. मग चाललो होतो आपण लेक्चरला नंतर आपली सुट्टी झाली होती. मग चाललो होतो आपण आपल्या घरी. आणि हा पब्लिक, तुम्हाला पण आपले ब्लॉग्स आवडत असेल तर आताच आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.